लग्नानंतर माझ्या पतीने मला म्हटले, तू आपल्या बहिणीचे सुद्धा मला दे, नाहीतर मी तुला कायमचा सोडून देईन. त्यावेळी माझ्या बहिणीचे वय 18 वर्षे होते आणि ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी छोटी होती. मित्रांनो, मी माझ्या बहिणीसोबत असं कधीच होऊ शकत नव्हते आणि जर मला माझ्या पतीकडून ती गोष्ट माहिती असती तर मी कधीच त्यांच्यासोबत लग्न केलं नसतं. कहाणी सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला काही सांगणार आहे. माझं नाव काजल आहे आणि माझे वय 20 वर्ष आहे. माझ्या छोट्या बहिणीचं वय 18 वर्ष आहे. तिने आत्ताच शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं आणि कॉलेजमध्ये आपले नाव टाकले होते. माझी बहीण सोनल ही दिसायला खूपच सुंदर आहे. माझ्या घरी आम्ही 4 लोक राहत होतो, 2 बहिणी आणि माझे आई वडील. आमच्या दोघांना भाऊ नव्हता. जे पण आहे आम्ही दोघी एक दुसऱ्यांसाठी भाऊ आणि बहीण होतो. आमची लाईफ खूपच आनंदात चालली होती की अचानक माझ्या घरी जसे माझे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा मला एक मागणे आले. ते मागणे माझी आत्या घेऊन आली होती. मला काय माहीत होतं की ज्यांनी माझे नाते जोडले त्यांचा सुद्धा याच्यामध्ये फायदा होता. त्यामुळेच ती मागणी घेऊन आली होती. जर मला ही गोष्ट माहीत असती तर मी ते लग्न अजिबात केलं नसतं. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझे पती 1 आठवडा तर खूप प्रेमाने राहिले. मग माहीत नाही त्यांना काय झाले, मला बोलायला लागले की तू आपल्या बहिणीचं घेऊन दे. मी त्यांना सारखं सारखं विचारत होती, तुम्हाला काय पाहिजे, परंतु त्यांनी एकच हट्ट लावून ठेवला होता. आता मला राग आला होता आणि मी त्यांना म्हटले, का तुम्हाला माझ्याकडून सुख मिळत नाही का? आता माझ्याजवळ जेवढं आहे मी तेवढंच तुम्हाला देऊ शकते. तेव्हा माझा पती मला म्हणाला, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. मी जे म्हटले आहे ते तू व्यवस्थित ऐक, नाहीतर मी तुला सोडचिठ्ठी देईल. मला तुझ्या बहिणीचं पाहिजे. तेव्हा तुला काय करायचं आहे ते तू बघ. जेव्हा माझा पती माझ्या घरी पहिल्यांदा मागणी टाकायला आला होता आणि मी त्यांच्यासाठी चहा घेऊन आले होती तेव्हा त्यांनी मला न पाहता माझ्या बहिणीकडे पाहिले. पण मी मोठी होती तेव्हा माझ्या कुटुंबातल्या लोकांनी म्हटले की बेटा, जर लग्न करायचं असेल तर तुला काजलसोबतच लग्न करावे लागेल, कारण की आम्ही पहिले हिचंच लग्न करणार आहोत. नाहीतर समाज आम्हाला काय बोलेल की आधी मोठ्या मुलीचं लग्न न करता छोट्या मुलीचं लग्न केलं. आणि तसेही सोनल आता शिकत आहे. आम्ही लोक आता तिचं लग्न करू शकत नाही आणि तसेही ती छोटीसुद्धा आहे. माझ्या पतीला लग्न करण्याची गरज होती, कारण की त्यांच्या घरी त्यांच्या आई आणि त्यांचे वडील होते. त्यांच्या आईची तब्येत सुद्धा खराब राहू लागली होती, म्हणून कोणासोबत तरी लग्न करावंच लागणार होतं. म्हणूनच त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं. कदाचित त्यांनी मनात हा सुद्धा विचार केला असेल की जर मी तिच्यासोबत लग्न केलं तर मग सोनलसुद्धा माझी मेहुणी होईल आणि मग मी सुद्धा तिच्यासोबत मजाक मस्ती करू शकतो. हळूहळू मला त्यांचा इरादा माहीत पडला. असो, मी आता त्यांची पत्नी होती आणि मी तेथे खूपच चांगल्या प्रकारे घर सांभाळत होती. किचनपासून पूर्ण घराला मीच सांभाळत होती. मी आपल्या सासूबाईंची सुद्धा खूप सेवा करत होती. त्यांचे कुटुंब माझ्यावर खूपच खुश होते, जसं की त्याची आई आणि त्याचे वडील. परंतु माझे पती माझ्याकडून खुश नव्हते. माहीत नाही त्यांना माझ्याकडून काय हवे होते. त्यांनी तर एकच हट्ट लावून ठेवला होता की तू आपल्या छोट्या बहिणीचं मला दे. मी त्यांना खूपच रिक्वेस्ट केली की सांगा तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे. मी प्रत्येक दिवस हाच विचार करत होती की माझ्या आत्याने माझं लग्न यांच्याबरोबर का केलं. माझी आत्या ज्यांनी हे लग्न लावून दिलं होतं या सर्वात त्यांचाच हात होता. ती तर आधीपासूनच माझ्या सासरच्या लोकांना लुटले होते. माझी आत्या नाराज होती की त्यांना माझे वडील विचारत नव्हते, कारण की ती खूपच लालची होती. आधीसुद्धा माझ्या वडिलांच्या हिश्श्यामधून आपला हिस्सा तिने घेतला होता. त्यानंतर मग हळूहळू दिवस निघून गेले आणि त्यानंतर माझे लग्न झाले. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी असे मागणे घेऊन आले ज्याला मी माझ्या स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. आता लग्नानंतर रोज माझ्या घरात भांडणे होऊ लागले होते, परंतु ही गोष्ट मी माझ्या घरी सांगू शकत नव्हती. शेवटी कुठल्या तोंडाने मी आपल्या घरी सांगणार होती की माझ्या छोट्या बहिणीचे सुद्धा द्यायचे आहे, कारण की माझ्या पतीने माझ्याकडे खूपच हट्ट पकडला होता. पण ती माझी छोटी बहीण होती आणि माझा तिच्यावर खूप जीव होता.
लहानपणापासून आत्तापर्यंत तिची प्रत्येक हट्ट मी पूर्ण केला होता, परंतु आत्ता मी तिच्यासोबत असं करू शकत नव्हती. शेवटी मी हिंमत करून आपल्या पतीला म्हटले, अहो, जर तुम्हाला मला सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकता, परंतु मी माझ्या घरी असं कधीच बोलू शकणार नाही. माझ्या पतीने त्याच वेळेस मला म्हटले, ठीक आहे, जर तुला माझ्याशी प्रेम नाही आणि तसंही मला हे बघायचं होतं की तू माझ्यासाठी काय करू शकतेस किंवा काय नाही. जर तू होकार दिला असता तर मी स्वतः तुला हे सर्व करण्यासाठी मनाई केली असती. परंतु तुला तर माझ्यापेक्षा आपला परिवारच जरुरी आहे, म्हणून मी आत्ता तुझ्यासोबत राहू शकत नाही. आणि मग काही वेळानंतर माझ्या पतीने डिवोर्स पेपर घेऊन आले आणि स्वतः साईन करून माझ्याकडूनही साईन करून घेतलं. मला एक सेकंदसुद्धा समजले नाही की हे काय झालं आणि कसं झालं. मग मला माहीत पडलं की कदाचित त्यांनी डिवोर्स पेपर आधीपासूनच घेऊन ठेवलं होतं. आता तर त्यांनी एक सेकंदसुद्धा लावला नव्हता डिवोर्स पेपर आणण्यासाठी आणि लगेच साईन करून घेतले. मग मी माझ्या घरी परत गेले. आता मला सुद्धा समजले होते की आता माझ्या पतीला माझ्यासोबत राहायचे नाही. जेव्हा मी घरी पोहोचली तेव्हा माझ्या छोट्या बहिणीने दरवाजा उघडला. तिने मला या परिस्थितीमध्ये पाहून म्हटले, दीदी काय झालं, तू रडत का आहेस? मग माझ्या वडिलांनी मला विचारलं की काय झालं बेटा, सांग, तुला कोणी काही म्हटले का? मग मी माझ्या पतीबद्दल सांगितले की त्यांनी मला सोड चिठ्ठी दिली आहे आणि ते माझ्याकडून माझ्या छोट्या बहिणीचा हिस्सासुद्धा मागत आहेत, जे तिच्या नावावर आहे. मी माझ्या छोट्या बहिणीला धोका देऊ शकत नाही. माझ्या वडिलांनी सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि मला म्हटले की ठीक आहे, काहीच हरकत नाही बेटा, तू जे केलं ते चांगलं केलं. तू आज सुद्धा आमची मुलगी आहेस आणि आता तुला काहीच गरज नाही कुणाच्या घरी जाण्याची. तू इथेच राहा, हे तुझं सुद्धा घर आहे. माझी बहीण सोनल मला मिठी मारून रडू लागली की मी तिच्यावर किती प्रेम करते, की तिच्यासाठी मी माझ्या पतीला सोडले. हळूहळू वेळ अशीच जात होती आणि माझ्या पतीने आपला लुक पूर्णपणे चेंज केला होता. त्यांनी आपली दाढी वाढवली होती आणि आपले केससुद्धा वेगळ्या तऱ्हेने कापले होते. आता त्यांना मी ओळखू शकत नव्हते की ते तोच मुलगा आहे ज्याला मी आधी भेटली होती. असो, जेव्हा माझी छोटी बहीण मोठी झाली तेव्हा तोच मुलगा मागणी घेऊन आला जो आधी माझा पती होता. परंतु यावेळी तो आपल्या सख्ख्या बापाला न आणता कोणा दुसऱ्याला पैसे देऊन आणले. आईवडील बनून घेऊन आला होता आणि मग आम्हाला माहीतच पडलं नव्हतं. आम्हाला वाटले की आमची छोटी बहीण इतकी सुंदर आहे त्यामुळे तिला चांगले मागणे आले आहे. आम्हाला खूप चांगले वाटले की तिच्यासाठी मागणी शोधावी लागली नाही आणि स्वतःच नाते जुळले. मुलगा सुद्धा खूपच स्मार्ट वाटत होता. तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर तिचं लग्न लावून दिलं. पण जेव्हा ती लग्न करून आपल्या सासरी गेली तेव्हा तिकडचं दृश्य पाहून ती घाबरली. तिथे माझे सासरे होते. आधी जेव्हा माझं लग्न झालं होतं आणि माझ्या बहिणीने जेव्हा हे पाहिलं तेव्हा ती हैराण झाली, कारण की तिने आधी तर माझ्या लग्नात त्यांना पाहिले होते. तिने म्हटले की तुम्ही दोघे इथे कसे? तेव्हा त्यांनी म्हटले की रमेश तर आमचा मुलगा आहे. हे ऐकून सोनल आश्चर्यचकित झाली आणि तिला काहीच कळले नाही की शेवटी तिच्या लाईफमध्ये असे वळण कसे आले. सोनल एक क्षणसुद्धा त्या घरात थांबली नाही आणि लगेच त्याच रात्री ती घर सोडून आपल्या माहेरी आली. जेव्हा आम्ही तिच्याकडे पाहिले आणि तिला विचारले की काय झाले, तिने वडिलांना सांगितले, पप्पा, तो रमेश दुसरा तिसरा कोणी नाही तर आपल्या ताईचा पती आहे. त्यांनी आपला लुक पूर्णपणे चेंज केला होता. त्यांनी आपली दाढी वाढवली होती आणि आपले केससुद्धा वेगळ्या प्रकारे केले होते. त्याच्या लग्नामध्ये जे आई वडील आले होते ते त्यांचे सख्खे आई वडील नव्हते. जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा मी पाहिले की काजल दिदीचे सासरे लोक तिथे मला भेटले. त्यांच्या आई वडिलांनी मला सर्व खरे खरे सांगितले की रमेश त्यांचा मुलगा आहे. मी त्या घरात एक क्षणसुद्धा राहणार नाही. तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटले, तू घाबरू नको बेटा, मी आहे ना, तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. माझ्या वडिलांनी लगेच रमेशवर केस केली आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. रमेशने जेलमध्ये जाताना आमच्या दोघींची माफी मागितली आणि म्हटले, मला माफ करा, परंतु त्या माफीचा काय फायदा?
त्याने तर आमच्या दोघीची लाईफ बर्बाद केली. आता कोणीही मुलगा आमच्या दोघा बहिणींसोबत लग्न करण्याअगोदर विचार करेल की आमच्या दोघींचं लग्न झालेलं आहे. भलेही आम्ही कितीही पवित्र असो, परंतु नशिबाचा खेळ आम्हाला सुद्धा माहीत नव्हता. जज साहेबांचा मुलगा जो त्या कोर्टमध्ये बसला होता, जेव्हा रमेशची केस चालू होती, त्याने माझ्याकडे पाहिले. मग तो माझ्या छोट्या बहिणीजवळ गेला आणि मग त्याने विचारले की यांचं नाव काय आहे. तेव्हा तिने सांगितले की ती माझी बहीण आहे, तिचे नाव काजल आहे आणि आमचीच केस चालू आहे. त्या मुलाचं मन इतकं चांगलं होतं की आम्ही विचारात करू शकलो नव्हतो. त्यांनी लगेच माझ्या घरी मागणे पाठवले आणि म्हटले की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता मला तुम्हाला माझी पत्नी बनवायचं आहे, तुम्ही माझा स्वीकार कराल का. मी एक क्षण तर विचारात पडले. जणू काही माझ्यासमोर हे सर्व स्वप्न आहे असं मला वाटत होतं. माझ्या वडिलांनी म्हटले, बेटा तू तर एवढ्या मोठ्या घरातील मुलगा आहेस, आमच्याजवळ एवढाच हुंडासुद्धा नाही की आम्ही तुला देऊ शकू. आधीच आम्ही 2 लग्न करून फसलो आहोत आणि दोघांमुळे आम्हाला खूपच त्रास सहन करावा लागला. तेव्हा मनीषने त्यांना समजावलं की माणूस चुकीचा सुद्धा होऊ शकतो आणि बरोबर सुद्धा. तुम्ही त्यावेळेस चुकीचा माणूस निवडला, परंतु यावेळेस तुम्हाला काही तकलीफ होणार नाही. आणि एका जजचा मुलगा असल्यामुळे लोकांवरती त्यांचा चांगलाच प्रभाव पडेल आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी बदनामीसुद्धा होईल. तेव्हा कुठल्याही मुलीचं आयुष्य बर्बाद व्हावं असं मला वाटत नाही आणि माझ्या आई वडिलांची मान खाली घालू तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या वडिलांना एका क्षणातच तो मुलगा आवडला आणि माझे लग्न झाले. काही दिवसानंतर माझ्या छोट्या बहिणीला सुद्धा चांगले मागणे आले, जो एक डॉक्टर होता. परंतु इकडे 1 वर्षानंतर रोशन, जो माझा पहिला नवरा होता, तो बेलवर सुटला आणि बाहेर आला आणि सरळ माझ्या घरी आला. मग तो माझी माफी मागू लागला आणि म्हणाला की काजल चल, मी तुला घ्यायला आलो आहे. मला चुकीची जाणीव झाली आहे. मला तुमच्या दोघे बहिणींसोबत असं करायला नव्हतं पाहिजे होतं. मला कुठलाही हिस्सा नको आहे, फक्त तू माझ्यासोबत चल. मी म्हटले मी तुझ्यासोबत कधीच येऊ शकणार नाही, कारण की आता माझं लग्न झालं आहे. मग रमेशने म्हटले की परंतु असं कसं असू शकतं, मी तर तुला अजून सोडचिठ्ठीसुद्धा दिली नाही. तेव्हा मी म्हटले की तू विसरलास काय, तू तर डिवोर्स पेपरवर साईन केले होतेस आणि मलासुद्धा साईन करून घेतले. तेव्हा तो लगेच पलटला आणि म्हणाला की सोनल कुठे आहे, आता मी तिच्याजवळ जातोय. मी म्हटले रमेश बघ, तू अजूनसुद्धा सुधारला नाहीस, तू जेलमध्ये राहूनसुद्धा काहीच फायदा झाला नाही. तू आजसुद्धा तसाच आहेस आणि पुढेसुद्धा तसाच असशील. मला तुझ्याकडून हीच आशा होती, परंतु आता काहीच फायदा नाही, कारण की तिचंसुद्धा लग्न झालेलं आहे आणि तीसुद्धा आपल्या लाईफमध्ये आनंदी आहे. तेव्हा तू काहीच करू शकणार नाहीस. काही केलंस तर तुलाच जेलमध्ये जावे लागेल, कारण की तू सोनलसोबत धोक्याने लग्न केलं होतं. रमेशला स्वतःचीच लाज वाटत होती आणि मग तो तेथून बसून आपले डोके पकडून बसला होता. त्याच्याजवळ बोलण्यासाठी काही शब्द नव्हते. तो शांतपणे आपल्या घरी निघून गेला. मी सुद्धा माझा घराचा दरवाजा बंद करून काही वेळानंतर माझा पती आला आणि मला विचारले, आज तुझ्या चेहऱ्यावर एवढी उदासी का आहे. तेव्हा मी त्यांना सर्व सांगितले. यावर त्यांनी मला म्हटले, तू घाबरू नको, आता मी तुझ्यासोबत आहे, प्रत्येक क्षणाला मी तुझी साथ देईन. यावर मी माझ्या पतीला म्हटले, धन्यवाद. जर तुम्ही माझ्या लाईफमध्ये आले नसते तर माझी आणि माझ्या बहिणीची लाईफ बर्बाद झाली असती.